गेल्या वर्षी पुणे महानगरपालिका कामगार कल्याण विभाग यांच्या विरोधामध्ये आंदोलन केले होते. त्यावेळेस 30/8/2021 रोजी माननीय विनोडे साहेब यांनी आम्हाला चौकशी करतो म्हणून पत्र दिलं होतं. परंतु आज 2 वर्ष उलटून गेले, कुठलीही चौकशी झालेली नाही आणि कुठलाही अहवाल संघटनेला दिला नसल्यामुळे आम्ही पुन्हा 28/11/2020 विनोडे साहेब यांना आस्थापना विभाग म्हणतोय की आम्ही पुन्हा चौकशीचे आदेश द्या, परंतु विनोडे साहेब चौकशीचे आदेश दिले नसल्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून सामान्य प्रशासन कार्यालय आदेशाची वाट बघतोय आणि विनोडे साहेब हे आदेश का देत नाही याचा आजपर्यंत आम्हाला कारण सांगितलं नाही, किंवा ते त्यांनी 121 कोटीचा भ्रष्टाचार केला त्यांना त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का, असं आम्हाला सहज दिसते का. हे सर्व मिळून कार्यकर्त्यांवर दाखल केले. ज्या संघटनेने नाव घेतले त्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आपल्या लक्षात येते. तरी पण आम्ही लढत आहोत आणि लढत राहणार आहोत. पुणे महानगरपालिकेचा जो 121 कोटीचा भ्रष्टाचार जोपर्यंत तुमचं फुटत नाही, त्या अधिकाऱ्यांची कारवाई होत नाही, तोपर्यंत त्यांनी लढत आहे. आणि पुढची लढाई अधिकाऱ्यांच्या विरोधात असेल, कारण विनोडे साहेबांनी 23/3/2023चा जो चौकशी आदेश द्यावे आर पारित केलेला आहे, परंतु आजपर्यंत विनोडेंनी कुठलाही आदेश दिला नाही. याचं कारण काय आहे? का हे डायरेक्ट भ्रष्टाचारी लोकांना सपोर्ट करतात असं आमचं संघटनेचं म्हणणं आहे. तरी संघटनेला जोपर्यंत कामगारांना न्याय भेटत नाही, कामगारांना लघुपती होत नाही, तोपर्यंत त्यांची मजबूत नाही. कामगारांच्या मागे समर्थ उभा राहून त्यांचा लढा लढत नाही. जय भीम जय महाराष्ट्र. टीव्ही आज आमची बाईट घेतली. आमचा संघटनेचा विचार लोकांपर्यंत पुरवण्याचे जे समर्थन केलेलं आहे त्या टीव्हीचा आम्ही आज आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. सर, थँक्यू सर.